महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मारेगावच्या मार्डी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अनधिकृत पुतळा बसवण्यात आला। प्रशासनाने कारवाई करत पुतळा तर हटवला, मात्र आता याच कारणावरून परिसरात तणाव निर्माण झाला। तणावाच्या पार्श्वभूमीवर मारेगावातील शिष्टमंडळ, स्थानिक नेते व प्रशासन यांच्यात बैठक घेण्यात आली। या बैठकीत शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 2 पर्यायी जागांचा प्रस्ताव मांडण्यात आला। यामध्ये तहसीलदार कार्यालयाजवळील जुना बस स्टॉप परिसर आणि पोलीस ठाण्यालगतची जागा यांचा समावेश आहे। यापैकी एक जागा निश्चित करून तिथे अधिकृतरित्या पुतळा उभारण्यासाठी आवश्यक परवानग्या त्वरित देण्यात येतील, असं एकमताने निर्णय घेण्यात आला। मुलांना माहिती नसल्यामुळे त्याची परवानगी काढण्यात आली नव्हती। संबंधित पोलीस विभागाने आज सर्व स्तरावरून योजना करून ती मूर्ती उचलून नगरपालिकेमध्ये ठेवली, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेलं प्रेम या युवकांमध्ये पाहून खरोखर अभिमान वाटतो आणि जी काही चूक त्यांच्या हाताने झाली, शिवाय त्याच्यामध्ये एक तोडगा निघाला की आज महाराजाचा पुतळा बसवण्याकरिता रीतसर जागा देण्याचं नगर परिषदेने कबूल केलेलं आहे। हे अभिमानाची बाब आहे। चर्चेला आलेल्या 2 स्पॉटपैकी आम्ही त्या ठिकाणी अश्वरोड छत्रपती शिवाजी महाराज अश्वरोड पुतळा उभा करण्यासाठी ज्या काही माझ्या डिपार्टमेंटच्या एनओसी आहेत त्या अनुषंगाने आम्ही आमच्या स्तरावर तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करून एनओसी देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे आणि तसंच पोलीस विभागाने सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आवश्यक ठिकाणी जर जागा निश्चित केली असेल तर त्या ठिकाणी सुद्धा देण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे।